रघुपते राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। जय श्री राम। वर्णानामर्थ संघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको। भवानी शंकरं वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो। विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरं। वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणं। यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्द्यते। सीताराम गुणग्राम पुण्यारण्याविहारिणो। वन्दे विशुद्धविज्ञानो कविवरकपीश्वरो। उद्भवस्थिति संहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभां। यन्मायावशवर्ति ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृतमेषो भ्रान्ति सकलं रजो यता हेर्ब्रह्म यत्पादपलोमेकमेव भवां वेदेस्ति पार्वतां। वन्दे हतमशेषकारणपरं रामाखिमिषं हरिं। नानापुराणनिगमागमसमन्तं यद् रामायणे कृतोऽपि स्वान्तसुखाय तुलसीरघुनाथगाथा। भाषा निबन्धमतिमज्जुलमातनोति। प्रभु रामचंद्र भगवान की जय। महायोग पीठे तटे भीमरथ्यां पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत भगवान बाबा महाराज की जय। सब संतन की जय। प्रस्तुत आज या ठिकाणी ज्ञानाई शरणम या ग्रुपवरती या फेसबुक पेजवरती आज लाईव्ह येण्याचा योग श्री हरिभक्त परायण आकाश महाराज खोकले आणि परममित्र श्री राहुल महाराज बोडके यांच्या माध्यमातून आज ज्ञानाई शरणम या ग्रुपवरती या पेजवरती मी लाईव्ह आलेलो आहे। आपल्या या आजच्या सेवेचा प्रवचनाचा विषय आहे प्रभू रामचंद्र भगवान एक आणि कर्म दोन, अशा या दोन विषयावरती मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिली गोष्ट अशी पहिला कर्म विषय आपण मांडू, तर ज्या विषयावरती बोलायचं आहे ती ज्ञानोबरायांची ओवी मी तुमच्या समोर मांडतो। 9व्या अध्यायामधली ओवी आहे। अग कर्मी जे उरावे तैतिही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका। कर्म विषय मांडलेला आहे। या पृथ्वी तलावरती आल्यावर प्रत्येकाला कर्म करावंच लागतं। कोणी चांगलं कर्म करतं, कोणी वाईट कर्म करतं। नवे नवे आपला जन्म कर्मावर अवलंबून असतो किंवा आहे। ज्याचं जसं त्याला भवितव्य भोगावं लागतं, म्हणून प्रत्येकाचं जीवन कर्मावर अवलंबून आहे। मौलींनी सांगितलं अगा कर्मी जे उरावे।
कर्म कसंही करा, तुम्हाला आत्ता नाही तर नंतर, नंतर नाही तर पुढच्या जन्मात, पुढच्या जन्मात नाही तर त्याच्या पुढच्या जन्मात, पण कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं. कर्मा एवढं बलोत्तर कुणीच नाही. कर्म हे कोणालाच चुकलं नाही. देवांना कर्म चुकलं नाही, ना कोणालाच चुकलं नाही बरं का. कर्मामध्ये सुद्धा 5 प्रकार पडतात. किती? 5 प्रकार पडतात. एक नित्य कर्म, दुसरं नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म. असे जे 5 प्रकार पडतात कर्मामध्ये. काही कर्म असतात आपल्याला रोजच्या रोज करावे लागतात, ज्याप्रमाणे स्नानादी कर्म आहे, पूजा अर्चा कर्म आहे, त्यानंतर सत्कार समारंभ कर्म आहे, नाना प्रकारचे. काही कर्म वर्षानंतर एकदा करावं लागतात, जसं की लग्न आहे करतो आपण, गावात आहे. हे इतकं बलवत्तर आहे. कधी कधी काय होतं, कर्म करीत असताना आपला जन्म आणि आपला मृत्यू हे कर्मावर अवलंबून आहे, लक्षात ठेवा. आणि पृथ्वी जे 14 भुवन आहेत, त्यामध्ये 14 भुवन बघा. आता हे भू म्हणजे पृथ्वी, बरोबर. याच्या वरती 6 आहेत आणि याच्या खाली 7 आहेत. म्हणजे हे भू धरून वरी 6 म्हणजे 7 झाली है ना. भू 1, त्याच्यावर 6, 7 आणि याच्या खाली 7, अशी ही 14 भुवन आहेत है ना. भू भुव सुह मह जन तप आणि सत्य, हे 7 वरचे आणि खालचे अतल वितल सुतल तलातल रसातल महातल आणि पाताल, हे खालचे 7 झाले. या 14 भुवनामध्ये फक्त भू नावाचं जे भुवन आहे, अर्थात ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवरती याच मृत्यूलोकामध्ये आपल्याला कर्म करता येतं. आणि चांगलं कर्म करून मनुष्य देहाचा 84 लक्षाचा जो फेरा आहे, तो फेरा आपल्याला चुकवता येतो. लोकांमध्ये चुकवता येत नाही, एकमेव ह्याच लोकांमध्ये चुकवता येतो. म्हणून कर्म चांगलं करणं गरजेचं आहे. पण प्रारब्ध कर्म जो असतं का नाही, कधी कधी काय होतं, काही माणसं चांगलं कर्म करायला जातात, लक्षात घ्या. काही माणसं कधी कधी चांगलं कर्म करायला जातात पण वाईट होऊन बसतं. पण कधी कधी वाईट कर्म करायला जातात तर ते चांगलं होऊन बसतं, नाही का. फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर एक लक्षात घ्या. महाभारत सर्वांना माहीत आहे. महाभारतामध्ये बरेच पात्र आहेत. त्यामध्ये भीष्म पितामह एक पात्र आहे. राजा शंतनू याचा पुत्र भीष्म है ना. मुळात नाव देवव्रत आहे, पण नंतर प्रतिज्ञा भीषण केल्यामुळे भीष्म नाव पडलं. एक वेळेस रस्त्यानं जात होते आणि भीष्माचार्य एक वेळेस रस्त्याने जात असताना, रथ चालत असताना रथाच्या समोर, त्यांच्या रथाच्या समोर एक सरडा असतो की नाही झाडावरचा, हिंदीत गिरगिट म्हणतात, सरडा पडलेला होता, व्याकुळ अवस्थेमध्ये होता. आणि रथातून उतरून भीष्माचार्यांनी तो सरडा आपल्या बाणाच्या टोकाने उचलून बाजूला ठेवला. त्याचं कारण असं होतं, कारण की रथाच्या चाकारीखाली येऊन सरडा मृत्युमुखी पडेल, या एका उद्देशाने त्यांनी तो सरडा काढून बाजूला ठेवला. पण परिणाम असा झाला, तो चुकून सरडा काठड्यावरती पडला. बारीक बारीक है ना काठडी होती, त्या काठड्यावरती तो सरडा पडला. त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये असंख्य काटे घुसले आणि तो मृत्युमुखी पडला. आता तो सरडा ठेवला काठड्यावरती आणि त्याच्या अंगामध्ये काठडी घुसली आणि तो मृत्युमुखी पडला. पण त्यांनी सरडा उचलून बाजूला ठेवला यासाठी की तो माझ्या रथाच्या चाकारीखाली येऊ नये आणि त्याचं पातक मला लागू नये, माझ्यावरती येऊ नये, म्हणून त्यांनी तो सरडा उचलून बाजूला ठेवला, बरोबर. पण त्यांनी ज्या ठिकाणी सरडा ठेवला ते ठिकाण पाहिलं नाही की कुठे ठेवला असेल, अथवा काहीच पाहिलं नाही, निघून गेले. त्याचा परिणाम त्याच्या अंगामध्ये असंख्य काटे घुसले आणि तो सरडा मृत्युमुखी पडला. एक लक्षात घ्या, त्याचं पातक भीष्माचार्यांना लागलं आणि त्याचं पातक
महाभारताच्या युद्धामध्ये भीष्माचार्यांना 42 दिवस अर्जुनाने मारलेल्या बाणा त्यांच्या अंगामध्ये असंख्य त्यांनी जीवनामध्ये एकच चांगलं कर्म करायला गेले, पण चुकून वाईट घडलं. बरं घडलं ना, घडल्यावरही त्यांना वाईट कर्म, चांगलं घडलं असो वाईट घडलेलं असो, पण घडलं हातून, त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. त्यांचं पातक त्यांना याच जन्मामध्ये फेडावं लागलं. म्हणून कर्म सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही कसं कर्म करता याच्यावरती तुमचं पुढचं आयुष्य डिपेंड आहे. नवे नवे पुढे चाला. तुम्हाला एक सांगतो, एक ब्राह्मण होता बरं का, आणि सर्व पाहणाऱ्या माझ्या प्रेक्षकांना विनंती आहे, या ज्ञानाई शरणम या सर्व ग्रुपवरल्या भक्तांना विनंती आहे, माझा जर आवाज कोणापर्यंत पोहोचत नसेल किंवा माझा आवाज व्यवस्थित येत नसेल तर त्यासाठी कमेंटमध्ये सांगा. विषय आपला हा चाललेला होता कर्म. कर्म चांगलं करा वाईट करा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात येईल. जसं भीष्माचार्यांनी चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हातून वाईट कर्म घडलं, त्याचप्रमाणे बरं का एक ब्राह्मण होता, एक सदग्रस्त होता. त्याच्याकडे अमाप संपत्ती, अफाट धन होतं, आणि तो धनासाठी खूप कंटाळला, है ना, व्याकुळ झाला. म्हणजे खूप कंटाळलो या धनाला, तर नको हे धन आपल्याला, है ना, धनच नको. मी उदाहरणार्थ सांगतोय बरं का, धन नको म्हणणारा हे फक्त उदाहरणार्थ आहे. अस्तित्वामध्ये धन नको म्हणणारा तुम्हाला कधी सापडणार नाहीये, लक्षात असू द्या. पण आपल्याला उदाहरण द्यायचं, उदाहरणात काही होऊ शकतं. तर फॉर एक्झाम्पल असं आहे की तो सदग्रस्त जो होता तो धनाला कंटाळला, धन नकोय म्हणे. हे आपल्याकडलं धन निघून गेलं पाहिजे, धन म्हणजे एक बला आहे, नको आपल्यासाठी. आणि एके दिवशी त्यानं ठरवलं का आता धन घालायचं कसं. मग त्याने एक युक्ती केली. त्या राज्याच्या राजाकडे गेला. आता राजा दरबारामध्ये बसला होता, उंच सिंहासनावरती बसला होता. राजाकडे गेला. त्याला माहित होतं राजाचा काहीतरी गुन्हा केल्यावरती नक्कीच आपल्याला राजा दंड देईल, शिक्षा देईल. मग आपण सर्व धन राजाला देऊन टाकू. या उद्देशाने त्याने पायातला जोडा काढला आणि राजाच्या मस्तकावरती मारला. जसं का राजाच्या मस्तकावरती मारला, सर्व सैनिक धावले त्याच्या अंगावरती. अरे धावा धावा, पकडा याला. यानं राजाला पायातला जोडा मारला, पायातला बूट मारला, याला शिक्षा द्या, याला मृत्यूदंड द्या, याला सुळावरती चढवा, असे नाना प्रकारचे तर्कवितर्क मांडू लागले. तेवढ्यामध्ये राजानं पाहिलं की आपल्या डोक्यावरचा टोप खाली पडला जोडा मारल्यामुळे, आणि सहज त्या टोपाकडे लक्ष गेलं तर त्या टोपामधून एक सापाचं पिल्लू बाहेर आलं. सापाचं पिल्लू बाहेर आलं. राजानं पाहिलं सापाचं पिल्लू बाहेर आले, लगेच सांगितलं अरे अरे थांबा थांबा, त्याला मारू नका, मारू नका त्याला. सैनिक म्हटले का का, यानं गुन्हा केलाय, तुम्हाला जोडा मारलाय, याला शिक्षा म्हणे, मारू नका त्याला, काही गरज नाही मारण्याची. म्हणजे का, अरे त्याने जर मला आज जोडा मारला नसता ना, बरं का, त्याने जर मला आज जोडा मारला नसता तर या टोपामधून निघालेला सर्पाने मला दंश केला असता आणि आज मी मृत्युमुखी पडलो असतो. म्हणून त्याला मारू नका, उलट त्याला काय करा तुम्ही, त्याला जितकं पाहिजे तितकं धन द्या, आहे ना. तो सदग्रस्त म्हटला मी धन गमवायला आलो आणि इथं कमवून बसलो, नाही का. म्हणजे कर्म वाईट करण्यासाठी गेला पण चुकून चांगलंच कर्म झालं, है ना. काही वेळेस कर्म चांगलं करायला जातो, काही वेळेस कर्म वाईट होत असतं. आता त्याच सदग्रस्ताने पुन्हा एक युक्ती रचली. चला म्हणे ही युक्ती फेल गेली, आपण काय करू, परत याच्यापेक्षा मोठी शिक्षा करू. म्हणून त्याने सरळ सरळ जाऊन त्या राजाची पत्नी राणी एक स्नानगृहात स्नान करीत होती, आणि स्नान करीत असताना राजाच्या पत्नीला त्याने बाहेर ओढत आणलं. सर्व दास्या धावल्या, राणीला हात लावल्यामुळे, स्पर्श केल्यामुळे. आणि जसं का राणीला बाहेर आणलं, सर्वजण मारण्यासाठी याच्याकडे धावले, पण तेवढ्यामध्ये त्या स्नानगृहाची ती मूर्ती, ती स्नानगृहाची भिंत खाली पडली, है ना. राणी वाचली. चांगलं कर्म झालं. कर्मावर डिपेंड आहे, तुम्ही जसं कर्म करता ना त्याप्रमाणे कधी वाईट कर्म घडतं. म्हणून चालताना बोलताना प्रत्येक वेळेस
क्रिया करीत असताना, कार्य करीत असताना जीवनामध्ये आपण काय करतोय याच्याकडे लक्ष देऊन आपल्या प्रत्येक क्षणाक्षणाला कर्म चांगलंच व्हावं याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे, नव्हे का? तसं आणि कर्म एवढं बलवत्तर आहे, कधी कोणाला चुकणार नाही, लक्षात असू द्या है ना. कर्म कोणाला चुकणार नाहीये. कर्माची तो नकळे गती नेनो पाव्याविती कोण्या ठाया, है ना. कर्माची इतकी मोठी गती आहे ती चुकणार नाही, कोणालाच चुकणार नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले, आहे का नाही का. अनेक प्रमाणावरून प्रमाणात तुम्हाला सर्वांना माहित आहे. किंवा तुम्हाला एक सांगतो आहे का, कर्म आपल्याला नाही तर देवाला सुद्धा चुकलं नाही, नवे नवे देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही, आहे का नाही. तुम्हाला सर्वांना प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे, कर्मे राम वनवासा गेला, है का. कर्मे मेला कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी, नाही का. कर्मा राम वनवासा गेला, कर्मामुळे रामाला वनवास. आता राम कोण होता तुम्हाला माहितीच आहे, नाही का. मी पहिल्यांदाच 2 विषय मांडले होते, राम आणि कर्म, म्हणून याच्यामध्ये मी राम आणण्याचा प्रयत्न केला आणि येतोच, सरळ सरळ आहे. म्हणून राम जो आहे नाही, नव्हे का. एक लक्षात घ्या, रामदेव आहे बर का. चौघे पुत्रे दशरथा आणि अंतकाली एकही नव्हता, है ना. शेवटच्या काळात एक सुद्धा नव्हता. रामाच्या बापाला कर्म चुकलं नाही. रामाला वनवास मिळाला, 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, देव असून भोगावा लागला. रामाने कर्म केलं त्यामुळे त्याला भोगावंच लागलं. दुसरी गोष्ट, सीतामाईला रावणाच्या जवळ लंकेमध्ये 6 महिने राहावं लागलं, कर्माचा परिणाम आहे. रामाची आणि सीतेची ताटातूट झाली, कर्माचा प्रकार आहे, नाही का. आणि रावणाला सुद्धा मरावं लागलं. रावणासारखा ऐश्वर्य संपन्न तर कोणी नव्हता, लक्षात घ्या. अहो किती मोठा रावण होता. रावणाच्या जीवनाकडे जर लक्ष दिले तर आपण कोठे आहोत याचा विचार करावा लागेल. मी तर असं समजतो, या जन्मामध्ये देवाची प्राप्ती नाही झाली तरी चालेल, रावणाची जरी झाली तरी खूप झालं. ज्या देवतांसोबत राक्षसांनी युद्ध केलं, ज्या देवताच्या हातून राक्षस मृत्युमुखी पडले, त्या राक्षसांची जरी आपल्याला प्राप्ती, भाग्य, त्यांना तरी देव बघायला भेटले हो, आपल्याला तर काय. आणि एवढं राज्य होतं. 14 म्हणजे काय असतो बघा तुम्ही, सत्ययुग, त्रेतायुग, कलियुग आणि द्वापारयुग, हे 4 युग आहेत, है ना. 4 युगाला एक चौकडी म्हणतात. किती? 4 युगाला एक चौकडी म्हणतात. आणि 14 चौक 56 पण युग 14 चौकड्याचं राज्य, नव्हे का. आणि नाही का, एवढा मोठा रावण होता. वारा पवनदेव झाडून काढण्यासाठी होता रावणाच्या दरबारात. अहो रावणाकडे पाहिलं तर किती आपुलकी वाटते पहा. पवनदेव झाडून काढण्यासाठी होता. पाऊस अर्थात मेघदेव सडा मारण्यासाठी होता, है का. खंडोबा दाढी करण्यासाठी होता, नाही का. गणपती बाप्पा गाडवं राखण्यासाठी होता होते. ब्रह्मदेव भविष्य पाहण्यासाठी होता. ती सटवी असते का नाही, प्रत्येकाच्या कपाळावरती लिहिता असते 5वीच्या दिवशी, नव्हे का. ती सटवी बाळांपण करायला होती रावणाच्या दरबारात. काय रावणाची किमया आहे, काय रावण आहे, किती मोठा भक्त आहे. एवढा मोठा रावण होता. स्वर्गाची संपत्ती त्याच्या अधीन होती. सृष्टी कशी चालवायची तो पाहत होता, नव्हे का. होता मध्ये रावण अडकला आणि पूर्ण लंका सोन्याची आहे, हिऱ्याची आहे, मोती आहेत,
लंका चांगली असताना सुद्धा रावणाला मातीत तोंड घालून मारावं लागलं. किती मोठी कर्माची दशा आहे. जाऊ द्या, रावण तरी देवाचा भक्तच होता, भगवान शंकराचा भक्त होता, महादेवाचा भक्त होता, नवे नवे भगवान विष्णूचा एक पार्षद होता, है ना. पण ज्याची सृष्टी आहे, ज्याचं जग आहे, ज्याने सर्व किंवा जो या जगाचं पालन पोषण करतो, देखभाल करतो नव्हे का, असा तो देव, असा तो साक्षात परमात्मा सुद्धा कर्मातून चुकलेला नाही, है ना. तुम्हाला दुसऱ्या रामाचं उदाहरण देतो बरं का. आपला राम हा एक विषय आहे, रामायण नव्हे का. रामायण, रामाचं नाव घेतल्यावरती अनेक पापे दूर होतात. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसाम महापापम. किती ताकद आहे रामाच्या, हे राम नाही, रामाचे भक्त जाणू शकतात नव्हे का. हनुमंतरायांना विचारा तुम्ही, राम काय चीज आहे, रामाची किमया किती आहे. सेतुबंधन करीत असताना दगड समुद्रावरती तरली त्यावेळेस समजून येते बरं का. एक लक्षात घ्या, रामाला 14 वर्षाचा वनवास का भोगावा लागला. सीतामाईसोबत वियोग, रावणाच्या का राहा, कर्मय महाराज. आणि ते कर्म असं होतं पहा, ज्यावेळेस पृथ्वीवरती पाप वाढलं होतं की नाही, त्यावेळेस भगवंताला सर्वांनी सांगितलं, देवा तुम्ही आता अवतार घ्या. नाही का, ते देवाचं तर ब्रीदच आहे की सर्वांना माहिती आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजामि. देव येत असतो धर्माचं करण्यासाठी, त्याचं पालन करीत असतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. याप्रमाणे मी अवतार घेतो नव्हे का. पण रामाला राम अवतार का घ्यावा लागला, वियोग का घडावा लागला, हे सांगतो, तुम्ही लक्षात घ्या. ऐका, रामाने कुठे कर्म, रामाचं चुकलं कुठं, कर्म कुठं घडलं सांगतो, ऐका. प्रसंग अनेक आहेत, त्यामधला एक सांगतो. तिन्ही काळामध्ये जो सतत भ्रमण करत असतो, तिन्ही काळामध्ये सारखं जात असतो येत असतो, तुम्हाला माहित आहे कोण आहे, माहिती आहे. असं जरी नाव आठवत नसलं तर सांगतो तुम्हाला, असं आठवल. तिन्ही लोकांमध्ये जो कळ लावण्याचं काम करतो त्याला काय म्हणतात, नारायण, आहे का, नारद महर्षी. आणि एक वेळेस नारद महर्षी हिमालय पर्वतावरती तप करण्यासाठी गेले. हिमालय पर्वतावर तप करण्यासाठी गेले, तपासाठी बसलेले आहेत. आणि तपासाठी बसले, खूप प्रखर तप केलं, खूप प्रखर तप केलं, है ना. इंद्रदेवाला वाटलं माझी गादी मिळवण्यासाठीच बहुतेक तप करीत असावेत, म्हणून इंद्रदेवाने अप्सरा पाठवल्या. पण अप्सराच्या प्रयत्नाने तप काही मोडलेलं नाहीये. आणि नंतर कामदेवाला पाठवलं. कामदेवानेही खूप प्रयत्न केले, पण तरीही तप भंग झालेलं नाही, तरीही तप भंग झालं नाही. शेवटी कामावरती विजय मिळवला नारद महर्षींनी. आणि कामावरती विजय मिळवून नारद महर्षी घमंडमध्ये थोडंसं अहंकार झाला आणि निघाले कैलासावरती. कैलासावरती गेले. भगवान शंकर पार्वती माता बसले होते तिथे. थेट जाऊन पार्वती माताला आणि भगवान शंकराला सांगितलं, देवा अहो काय झालं, अहो मी कामावरती विजय मिळवला. भगवान शंकर सर्व जाणतात. भगवान शंकरांनी सहज बोलले, नारद महर्षी हे फक्त तुम्ही मला बोललात बरं का, हे फक्त तुम्ही मला बोललात, दुसऱ्याला कोणाला बोलू नका. का, तेळबरी जरी होय अभिमान, है ना, देवाला सहन होत नाहीये. हे तुम्ही फक्त माझ्यापाशी बोललात, दुसऱ्यापाशी बोलू नका, लक्षात घ्या. पण ज्यावेळेस की नाही त्यावेळेस खूप काही करावं असं वाटत असतं, है ना, खूप काही करावं असं वाटतं. म्हणून नारद महर्षी तिथून थेट उठले, क्षीरसागरामध्ये भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूला सांगितलं, अहो तुम्हाला माहीत झाली का गोष्ट. म्हणे काय काय
अहो मी कामावरती विजय मिळवला, कामावरती विजय मिळवला. पण भगवान विष्णू जाणतात मनातलं काय ते है ना. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परी हारचिन लगे. देवाला काही समजत नाही का, लगेच समजतं. ओळखलं देवाने, अरे 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 अहंकार झाला. पण टोचून बोलतात नारद महर्षी, अहो तुमच्यासारखा थोर साधू असल्यास काम काय करेल त्यापुढे, नव्हे का. थोर मोठे महात्मे आहेत. देवाने ओळखलं यांच्यामध्ये अहंकार झालाय. नारद महर्षी अहंकाराने तुंब भरलेले आहेत, गर्व खूप झालेला आहे, अभिमान आहे. निघाले तिथून. आता यांचा अहंकार दूर करायचा आहे भगवंताला. म्हणून वाटेमध्ये एक सुंदर अशी नगरी तयार केली है ना, सुंदर नगरी तयार केली. आणि त्या नगरीचा एक राजा होता, शीलनिधी नावाचा राजा. शीलनिधी नावाचा एक राजा. हे सगळं भगवंताची माया आहे. शीलनिधी नावाचा राजा, आणि त्या राजाला एक मुलगी होती, सुंदर दिसायला, विश्वमोहिनी तिचं नाव. अहो तिच्यासारखी दिसायला जगात कोणी नव्हतीच, कारण ती साक्षात लक्ष्मीच होती ना. इतकी सुंदर दिसायला, लावण्य सुंदर असं स्वरूप होतं तिचं. देवता अप्सरा सुद्धा लाजतील एवढं सुंदर स्वरूप आहे तिचं, नव्हे का. आणि नारद महर्षी सहज फिरत 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 आले. नवीनच नगर दिसलो. त्या नगरामध्ये प्रवेश केला. विचार केला नारदजींनी, अरे मी तिन्ही भुवनामध्ये सारखा फिरत असतो, 14 भुवनामध्ये मी सारखा फिरत असतो, हे पण नवीन नगर मी आजच पहिल्यांदाच पाहतोय, नव्हे का. पहिल्यांदाच पाहतोय, याच्या आधी मी कधी पाहिलेलं नाही. चला म्हणे पाहू काय ते. आतमध्ये गेले. गेल्याच्या नंतर थेट जो राज्याचा महामार्ग होता, त्या राज्याच्या महामार्गावरती दोन्ही बाजूला खूप असंख्य असे नागरिक थांबले होते हात जोडून. त्यांना जाऊन नारदजींनी विचारलं, का रे रस्ता मोकळा आहे आणि तुम्ही रस्त्याच्या कडेला का थांबलात, काय कारण असावं. हां त्यावेळेस नागरिक सांगतात, अहो तुम्हाला माहित नाही का. म्हणजे काय, या राज्याची जी कुमारी आहे, राजकुमारी आहे, ते राजकुमारीचा रथ इथून जाणार आहे, आणि त्या राजकुमारीचं लावण्य असं सुंदर पाहण्यासाठी ही सर्व प्रजा थांबलेली आहे. लक्षात घ्या. नारदजी म्हटले, एवढी सुंदर आहे. हो इतकी सुंदर आहे. चला म्हणे पाहू. आपण तर काय बालब्रह्मचारी आहे, त्या आपल्याला काय त्यातमध्ये पडायचं नाहीये, पण एकदा पाहायला काय हरकत आहे, नव्हे का. पाहू एकदा. आणि नारद महर्षी थांबले. त्या विश्वमोहिनीचा रथ आला, रस्त्याने जाऊ लागला, आणि तिचं सुंदर पाहिलं स्वरूप नारदजीनं. आणि जसं का तिचं सुंदर स्वरूप पाहिलं, बस 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 नारदजींच्या मनामध्ये इतकं सुंदर स्वरूप ते ठसावलं, घर करून बसलं हृदयामध्ये. आणि त्याच क्षणाला नारदजीने मी तप केलंय, मी काम जिंकलाय, सर्व विसरून गेले, नव्हे का. आणि थेट नारदजी राजमहालामध्ये गेले आणि त्या विश्वमोहिनीच्या पित्याला, शीलनिधी राजाला विचारलं, का हो म्हणे एवढी सुंदर मुलगी आहे, उपवर झालेली आहे, तिचा काय विवाह करायचा नाहीये का. त्यांनी सांगितलं, अशा अशा तारखेला आम्ही तिचं स्वयंवर ठेवलेलं आहे. नारदजी खुश झाले. म्हणजे आता काही बोलण्यापेक्षा चला आपण थेट इथून निघून जाऊ. नारदजी गेले. नारदजी म्हटले, अरे किती सुंदर दिसायला आहे ती विश्वमोहिनी, नव्हे का. हां ती जर आपल्याला पत्नी मिळाली तर किती चांगलं होईल. मनामध्ये बघा ना तुम्ही, काम जिंकला होता नारदजींनी, आता गेला कुठं काम. मनामध्ये काय आलं, उलट मनामध्ये काम आला. काम निघून जो गेला होता तो काम आला. त्यावेळेस नारदजी म्हणतात, वा वा, म्हणतात वा वा वा, काय सुंदर आहे ते. आणि तिनं जर माझ्यासोबत लग्न केलं, किती सुंदर योगायोग आहे. पण एक थोडाशी द्विधा आहे, एक प्रॉब्लेम आहे म्हणे. म्हणजे काय, मी तेवढा दिसायला सुंदर नाही तिच्यासारखा, नाही का. आणि स्वयंवर म्हणल्यावर तर माहितीच आहे, सर्व राजे महाराजे राजकुमार येतात, लाईनला बसतात, पंक्ती धरून बसतात, नव्हे का. आणि तिच्या मनात येईल त्यालाच ती माळा घालणार, तिला सौंदर्य ज्याचं आवडेल त्याच्याच गळ्यात माळा घालणार, नव्हे का. म्हणून एक काम करू म्हणे, आपण जरा सुंदर सौंदर्य कुठून तरी मिळवण्याचा प्रयत्न करू. मग आता जगात सगळ्यात सुंदर दिसायला कोण आहे हो. हां कोण आहे जगात सर्वात सुंदर कोण आहे, देवाशी दुसरं कोण आहे,
नव्हे का? किती दिसायला सुंदर आहे हो देव. बघा ना, रवी शशी कळा लोपलिया, नव्हे का? रवी शशी कळा लोपलिया. एका हिंदी गीतकाराने त्याचं वर्णन केलंय पहा. तारनहारा नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नव्हे का? इतका सुंदर आहे ते. नवे नवे पहा. दुसरी एक हिंदी गीतकाराने त्यांचं वर्णन केलंय पहा. तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, मस्त चंदन केसर तिलक लगाया, मोर मुकुट कानों में कुंडल इत्र खूब बरसाया, महकता रहे दरबार सावरे, महकता रहे दरबार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. बोल कन्हैया बोल तुम्हें मैं कौन सा भजन सुना, कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं, नचाता रहे हर बार सावरे, नचाता रहे हर बार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. एवढा सुंदर देव आहे, है ना? इतका सुंदर देव आहे, इतका सुंदर देव आहे. म्हणून पहा तुम्ही. आणि ज्यावेळेस नारदजींना कळालं की आता देवापेक्षा सुंदर कोणी नाही, मग चला देवाची आराधना करू. नारदजीने देवाची आराधना केली आणि देवाची आराधना करून नारद महर्षी देवाला सांगतात, देवा तुझं स्वरूप पाहिजे मला. देवाने सांगितलं स्वरूप पाहिजे. कशासाठी पाहिजे? म्हणजे तू त्याच्या भानगडीत पडू नको. कशासाठी पाहिजे, काय पाहिजे माझे मी बघतो, मला फक्त तुझं स्वरूप पाहिजे, मला स्वरूप दे. देव म्हटले, अरे सांग तरी कशासाठी पाहिजे. भगवान नारदजीनं सांगितलं, देवा अरे तुला 16,108 आहेत, मला एखादी नको का? आता देवाला का माहित नाही का? देवाला सर्व माहिती आहे, पण जाणून बुजून देवाला सर्व काढून घ्यायचं. मला एखादी नको का? देव म्हणले ठीक आहे ठीक आहे, दिलं तुला स्वरूप. बोल आता. माझे अनंत स्वरूप आहेत, 1000 अवतार आहेत, कित्येक तरी स्वरूप आहेत, है ना? अनंत अवतार घेसी भक्ताकारणे, प्रत्येक अवतारात वेगवेगळं स्वरूप आहे. बोल तुला कोणचं स्वरूप पाहिजे? आणि त्यावेळेस नारदजी म्हणतात, मला हरी स्वरूप पाहिजे. कोणतं स्वरूप पाहिजे सज्जन हो? हरी स्वरूप पाहिजे. पण एक लक्षात घ्या, नारदजींना माहित होतं पण लक्षात नव्हतं का? विषयामुळे कामांध झाली होती बुद्धी, है ना? हरी संस्कृतमध्ये माकडाला हरी म्हणतात बरं का. संस्कृतमध्ये माकडाला हरी म्हणतात. आणि नारदजींनी हरी स्वरूप मागितलं, भगवंतानी तथास्तु म्हणून सांगितलं, हरी स्वरूप दिलं, गेले नारदजी. पण योगायोग असा झाला, शरीर राहिलं मानवाचं बरं का, शरीर राहिलं मानवाचं, आणि ते जे मुख होतं ते मुख आलं माकडाचं. आणि त्याप्रमाणे जाऊन बसले पंक्तीला. आणि पंक्तीला जसे का बसले, सर्व लोक हसू लागले. नारदजींना वाटलं माझं एवढं सुंदर स्वरूप आहे, यामुळे हसत असतील, नव्हे का. शेजारी 2 गण बसले होते, गणांनी चेष्टा केली नारदजीची. म्हणाले, अहो तुमचं किती स्वरूप सुंदर आहे, तुम्हालाच येऊन वरमाला घालणार आहे. असं हसवत हसवत ज्या वेळेस ती विश्वमोहिनी वरमाला घेऊन आली आणि नारदजी ज्या पंक्तीला बसले होते ती पंगतच सोडून दिली, नव्हे का. ती पंगतच सोडून दिली. पुढे गेले. पुढे गेल्याच्या नंतर ज्यावेळेस गणांना विचारलं का हो म्हणे ती तर आलीच नाही. अहो जाऊ द्या म्हणे, पलीकडून येत असेल ती, नाही का. आणि ती वरमाला पाहत 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 आली. नारदजीकडे पाहिलं, वरमाला टाकली नाही गळ्यामध्ये, हसली. आणि त्याच दोघा जणांच्या पलीकडे भगवान स्वतः घोंगडी पांघरून बसले होते. विश्वमोहिनीनं भगवंताच्या गळ्यात माळा टाकली. भगवान विष्णुमोहिनीला चतुर्भुज स्वरूपामध्ये धारण करून निघून गेले. आणि नारदजींना राग आला.
रागाच्या भरात नारदजी गेले, गणांना विचारलं, का रे म्हणे मी एवढा सुंदर दिसत असून माझ्या गळ्यामध्ये वरमाला टाकली नाही? गण्यांनी सांगितलं, आधी जाऊन आरशात पहा. नारदजी स्वच्छ पाण्याच्या सरोवरामध्ये जाऊन डोकावून पाहिलं तर ते माकडाचं स्वरूप दिसलं. नारदजींना राग आला, भगवंताच्या जवळ केले आणि भगवंताला सांगितलं, का भगवंता, कधी नाही ते माझ्या मनामध्ये एकदाच पत्नी करावीशी अशी इच्छा झाली आणि माझ्या मनातली इच्छा तू पूर्ण होऊ दिली नाहीस. माझ्यापासून विश्वमोहिनीला तू दूर केलंस. माझ्यापासून विश्वमोहिनीला तू दूर केलंस. लक्षात ठेव देवा, माझ्या मनाला, माझ्या अंतकरणाला किती वेदना झाल्यात हे मला माहिती आहेत. ज्याप्रमाणे माझ्यापासून विश्वमोहिनीला दूर केलंस, मी तुला शाप देतो की तुला सुद्धा असा एक योग येईल की तुझ्यापासून तुझी पत्नी दूर होईल. एक नव्हे, दोन नव्हे, 14 वर्षापर्यंत तुझी कुणीतरी येईल आणि तुझी पत्नी चोरून घेऊन जाईल. आणि जसं मला माकडाचं तोंड दिलंस ना, त्याच अवतारामध्ये तसं तुला माकडाचंच सहकार्य घ्यावं लागल आणि मानवाचंच शरीर धारण करावं लागल. त्यावेळेस तुला पत्नी माघारी घेईल. आपला दृष्टांत संपला. मला सांगायचं एवढंच की देवाने रामाचा वनवास कशासाठी होता आणि सीतामाईची रामाची ताटातूट कशासाठी होती महाराज? कारण रामाने नारदापासून विश्वमोहिनीला अलग केलं. हे कर्म रामाकडून घडलं, हे कर्म देवाकडून घडलं आणि त्या कर्माची परतफेड करण्यासाठी रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि सीतामातेला सुद्धा रामापासून अलग राहावं लागलं. एवढं मोठं बलवत्तर आहे कोण? तर कर्म है ना. म्हणून कर्म करणं, कर्म आपण या जीवनामध्ये कर्म करीत असताना कसे कर्म करतो, कर्म खूप मोठं आहे. म्हणून प्रत्येकाने लक्ष देत असताना कर्मावरती लक्ष द्या, है ना. चांगलं कर्म करा, सतत चांगलं कर्म करीत राहा. कर्माचे खूप प्रकार आहेत. कारण कर्म आणि दुसरं एक प्रारब्ध कर्म आहे, हे का नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. कर्म करीत असताना जर तुमच्याकडून चुकून वाईट कर्म घडलेला असेल नव्हे का, आणि त्या कर्माचा जर तुम्हाला वाईट कर्म झालेलं नाहीसं करायचं असेल नव्हे का, तर ना तुम्हाला भगवंताचं नामचिंतन करणं गरजेचं आहे. आता सध्या खूप वातावरण विस्कळीत आहे, त्यामुळे आपण सध्या रिकामेच आहोत, म्हणून चांगलं कर्म करणं गरजेचं आहे. हे कर्म विषय झाला. आता आपण दुसरा विषय मांडूया, राम, है ना. राम विषय असा आहे, रामासारखा राजा नाही महाराज. तुम्ही लक्षात घ्या, रामासारखा पुत्र नाही. राम एक इतका, रामाचं चरित्र खूप आचरणीय आहे, उच्चारणीय नाही, आचरणीय आहे. रामाच्या चरित्राचा सतत आचरण करावं महाराज. एक वचनी, एक पत्नी, एक वाणी आहे. पण पहा तुम्ही, रामासारखा राजा नाही, रामासारखा मुलगा पण नाही, रामासारखा पती पण नाही, रामासारखा भाऊ पण नाही. खूप भावाभावाचं प्रेमाचा उल्लेख करावा असा वाटतो मला. पहा तुम्ही, अहो सावतर भाऊ आहेत राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, पण आजही लोक त्या रामाची, भरताची, शत्रुघ्नाची जर उदाहरण देत असताना राम लक्ष्मणाचं उदाहरण देतात, भावाभावाचं उदाहरण देत असताना राम लक्ष्मणाचं उदाहरण देतात. एवढी सुंदर जोडी आहे ती, आहे का नव्हे का. आणि इतकी सुंदर जोडी असताना सुद्धा नव्हे का लोक त्यांना नाव बोट ठेवायला राहिले नाहीत महाराज. राम हा देव होता, पण मनुष्य देहामध्ये आला होता. तुम्ही रामाला जाणलेलं नाही महाराज, नव्हे का. राम कार्यासाठी अनेक देवदेवता रामाच्या सोबत आली, रामासोबत कार्य केलं. रामाने 11,000 वर्ष राज्य केलं, नव्हे का. पण रामामध्ये ताकद नव्हती का तेवढी? सीतामातेला सोडून आणण्यासाठी अहो ताकद होती. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वरतून दावीन नामा म्हणे. आज या जगतामध्ये, आज या कलियुगामध्ये असे काही मूर्ख लोक आहेत. मला बोलावंच वाटतं महाराज की रामाला राजा म्हणतात. अहो राम राजा होता पण देव होता, लक्षात असू द्या. राम राजा नव्हता कोण म्हणतं, राम राजा होता पण देव होता. आज चारित्र्यवान, इतकं चारित्र्य चांगलं असलेल्या रामावर सुद्धा लोक नाव बोलत नाहीत महाराज, लक्षात असू द्या. रामासारखं आचरण. एक वेळेस स्त्री पाहिली रामानं, एक वेळेस अशोक वाटिकेमध्ये, पुष्प वाटिकेमध्ये रामप्रभूने सीतामातेला पाहिलं. त्याच वेळेस शपथ घेतली की जगातील माझी प्रत्येक स्त्री माता माऊली असेल, प्रत्येक स्त्री फक्त सीता स्वतः. महाराज असं चरित्र आहे रामाचं. पहा तुम्ही, नाव बोट ठेवतात महाराज. राम एक साधारण रामकथा, अर्थात रामायण ही एक काल्पनिक कथा आहे असं म्हणतात. काल्पनिक कथा आहे, काल्पनिक कथा नाही महाराज, सत्य घटना आहे. रामावरती ज्यावेळेस रामाचा जप करून तुम्हाला अनुभव येईल त्यावेळेस कळेल महाराज, नव्हे का. आज रामाचं चरित्र आहे.
कमीच आहे राम. म्हणून अहो रामाच्या नामाचा महिमा रामाला सुद्धा कळाला नाही. रामाला सुद्धा मला काय कळेल नव्हे का. रामाचा महिमा आणि रामाच्या नामाचा महिमा मिळून तो फक्त हनुमंतरायांनाच काहीतरी कळाला असेल. हनुमंतरायांनी जी भक्ती केली रामाची, त्या भक्तीची अवहेलना करू नये किंवा भक्तीची तुलना आपण कशासोबतही करू शकत नाहीत. एवढं मोठं अगाध चरित्र आहे रामाचं नव्हे का रामाचं. पण त्या रामाला सुद्धा कर्म चुकलेलं नाही. आपण कोण आहेत महाराज नव्हे का. म्हणून प्रारब्ध क्रियामान संचित है ना, हे जे कर्माचे प्रकार आहेत ना, ते कर्म करणं खूप गरजेचं आहे. कर्म करीत असताना तुम्ही नव्हे का बाकीच्या विषयावरती लक्ष देऊ नका. चांगलं कर्म करीत राहा, चांगलं कर्म करीत राहा. हे माझं ते माझं ते माझं ते माझं याच्यामध्ये गुंतू नका. कर्म करीत असताना भगवंताला काही करा. तुम्हाला एक सांगतो, बोलावं असं वाटतं. पहा, गुरुजी आमचे, आता मी आचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांचा शिष्य आहे बरं का. लहानपणापासून गुरुजींच्या सहवासात आहे. लहानपणापासून गुरुजी आम्हाला एकच सांगायचे बरं का, पोरं हो काहीही करा बरं का. काय म्हणायची, पोरं हो काहीही करा पण मला धरून करा. का, कारण पुन्हा मला निस्तरता येते है ना, पुन्हा मला निस्तराय सोपं जात असतं. म्हणून तुम्ही कसंही कर्म करा, काहीही करा, पण देवाला धरून करा. देवाला करायचं नाही, देवाला धरून करा. याचा अर्थ असा नाही काहीही करा म्हणजे चोरीही करा, अर्थ असा लावू नका. देवाला धरून करा, तुम्ही देवाला सोडू नका. कर्म करा, करीत राहा, देवाला धरून करा बरं का. पण आपण देवाला धरीत नाहीत, आपण आपल्या विषयाला धरून करतो. कर्म जे करतो की नाही, आपण कशाला धरून करतो, विषयाला धरून करतो. विषय कोणते हो, शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध, या 5 विषयाला धरून आपण कर्म करीत असतो. म्हणून या विषयाला बाजूला ठेवा, ठीक आहे ना, विषयाला बाजूला ठेवा आणि विषयाला सोडून भगवंताला धरा. आजकालचे लोक विषयामध्ये गुरफटून गेलेले आहेत है ना. लोकांना विषय आवडतात, देव आवडत नाही नव्हे का. विषय पहा तुम्ही, प्रत्येकाला चांगलं बोलावं, चांगलं ऐकावंसं वाटतं, चांगलं खावंसं वाटतं, चांगला स्पर्श करावासा वाटतो आणि चांगला नाकाला गंध घ्यावासा वाटतो है ना. ही 5 विषय जो आहेत या विषयामध्ये नाही का, तुकोबरायाने पहा तुम्ही त्याचा चांगला उल्लेख केलेला आहे नाटाच्या अभंगामध्ये. विषय ओढी बोलले जीव, आता याची कोण करील कीव, नपुजे नारायणी भाव पाहुणे ठाव नरदेह. विषयामध्ये गुरफटलेला आहे. तुम्ही ज्यावेळेस विषयाच्या बाहेर पडतान, काय ज्यावेळेस तुम्ही विषयाच्या बाहेर पडतान त्यावेळेस तुम्हाला कर्म चांगलं होईल तुमच्या हातून, हे नक्की लक्षात घ्या बरं का. म्हणून तुम्हाला सांगतो की अगा कर्मी जे उरावे, ज्ञानोबराय सांगतात, अगा कर्मी जे उरावे तैतिही सुखदुःखी फळावे आणि तयाते भोगावया यावे. देहा एका, देहामध्ये आलेल्या प्रत्येकाला देहामध्ये आलेल्या कर्म करावंच लागल आणि कर्म केल्यानंतर त्याचं फळ भोगावंच लागल. कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. अहो असे कितीक निघून गेले, याची यादी बघायची तुम्हाला, कितीक निघून गेले. आजा मेला पण बाप मसना गेला, देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. सर्व कर्माचं चक्र आहे हे. या कर्माच्या चक्रामध्ये अनंत गेले, अनंत येणार आहेत, अनंत जाणार आहेत. त्यामुळे आपल्या हातामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे कर्म करीत राहा बरं का. काही कर्माचे प्रकार तुम्हाला सांगतो मी, ऐका. एक कर्म आहे पहा, निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म, निषिद्ध कर्मामध्ये शास्त्र आणि संत सांगतात की हे करू नका, निषिद्ध आहे ना त्याच्यावरती, असं कर्म करायचं नसतं. त्याच शास्त्रकाराने सांगितलं पहा, द्यूतम मासम मदिरांच वेशा. द्यूत क्रीडा, मदिरापान, मांस भक्षण किंवा वेशाग्रह, मृगया नाही का, वेशाग्रह, मृगया, चौर्य, परदारा सेवा, म्हणजे चोरी आणि परदारा सेवा, असे जे नव्हे का, ते कर्म करायचे नाहीत. कोणचं दूत खेळायचं नाही. आता दूत म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. तुम्हाला माहिती दूत म्हणजे काय, जो नाही का 52 पानांचा ग्रंथ आहे.
52 पानाचा ग्रंथ आहे. मी मजेनं सांगत असतो, पहा लक्षात घ्या. दूत 52 पानाचा ग्रंथ आहे. अहो आपल्या भाषेत डाव नाही का, डाव पत्ते, 52 पानाचा ग्रंथ आहे. आता आपल्या गावामध्ये रामायण लावतो आपण, ज्ञानेश्वरी वाचत असतात माणसं घरी, रामायण वाचत असतात, शिवलेले अमृत आहे, नवनाथ ग्रंथ आहे, देवी भागवत आहे, बरेच प्रकारचे ग्रंथ आहेत, नव्हे का. पण मला एक सांगा, एखाद्या ग्रंथाचं पान आवडलं म्हणून कोणी त्या ग्रंथाच्या पानाची पप्पी घेतली असं कधी आहे का? नाही ना. पण ज्यावेळेस ते 52 पानाचा ग्रंथ चालू असतो का नाही, त्याचं पारायण, ते सरासरी पारायण 1-2 करत नसतात, त्याला 5-6 जण जोडदार लागतात. आणि सरासरी ते गावामध्ये नसतंच, गावाच्या बाहेर आंब्याच्या झाडाखाली, वडाच्या झाडाखाली, मध्ये मध्ये तर मंदिरातच चालू होतं, नव्हे का. आणि ते पहा, ज्यावेळेस त्या ग्रंथाचं पान टाकायचं असतं ना, त्यावेळेस सहजासहजी टाकत नाही माणूस, पप्पी घेऊन टाकतं. म्हणजे अर्थात इतकं प्रेम करतो तो माणूस. एवढं प्रेम जर देवावर केलं असतं तर नाही का, देव भेटला असता. आणि त्या किती वाटोळ झाले ते तुम्हाला, त्या दूतामुळे, त्या डावामुळे राज्य तर गेलंच गेलं, त्याच्यावरती, त्या डावावरती राज्य डावावर लावलं, संपत्ती डावावरती लावलं, स्वतःची भाऊ डावावरती लावले, बायको बी डावावरती लावली. पत्नी लावावी का डावावरती? पत्नी सुद्धा डावावरती लावली. म्हणून दूत नाही का, हे निषिद्ध कर्म आहे, हे करायचं नाही बरं का, हे निषिद्ध कर्म करायचं नाही. दूतमच्या है ना, मांस खायचं नाही, है ना. आता मांस खायचं नाही, तुम्हाला एक सांगतो, आता हे आपल्यात आपलं आहे म्हणून बोलायला हरकत नाही. आता आमचे दोन्ही मित्रच आहेत, राहुल महाराज बोडखे आणि आकाश महाराज खोकले, त्यांच्या पुढे बोलायला काही हरकत नाही, नाही का. मांस जो विषय आहे का नाही, आता तुम्हाला तर माहितीच आहे की कोरोना रोग काही भाग आहेच, मांसामुळे काही रोग होतोय, हे मांसाहार करतात त्यांना लवकर जडतोय, हा विषय तर वेगळाच आहे. मांसाचा परिणाम सांगतो तुम्हाला, बोलायला हरकत नाही. नाथ महाराजांनी कूट प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आहे, मला आता अभंग आठवत नाही, त्याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला, की एक यवन जात आहे, यवन बरं का, यवन आहेत, ती यवन जी जात आहे, यवनामध्ये मी असं ऐकलेलं आहे की यवनामध्ये नातीगोती करीत असताना चुलत भावा बहिणीसोबत नाती करतात बरं का, जास्त उल्लेख नको पण करतात असं ऐकलेलं आहे. फक्त सक्क नातं सोडलं तर त्यांच्यात स्वैरधैर्य होत नाहीत, नाही तर चुलत ह्यांच्यासोबत जमतं त्यांचं, तसं काही नाही. आणि हे का असं होतं त्याचं कारण सांगतो. ती जात अर्थात तो समाज लहानपणापासून कुणाचं मांस खातं, बकऱ्याचं, बोकडाचं, है ना. आणि माझे शब्द नाहीत, संतांचे शब्द आहेत की शेळीला ज्यावेळेस बकरा जन्मतो किंवा शेळीला ज्यावेळेस बकरा जन्मतो तिथून पुढं त्याला 3 तासाच्या नंतर, काय लक्षात घ्या, तिथून पुढं त्याला 3 तासाच्या नंतर आपले नातं कळत नाही, ते त्याला आपलं कोण आहे कळत नाही, आई कळत नाही, बहीण कळत नाही, कोणीच कळत नाही बरं का, क्षमा मागून सांगतो, कोणी कळत नाही कुणाला, बकऱ्याला 3 तासाच्या नंतर. आता त्याचं मांस तो समाज खातो लहानपणापासून बरं का, लहानपणापासून. तर मग त्याचा गुणधर्म त्या मांसामध्ये आहे आणि मांसात खाल्ल्यामुळे तो गुणधर्म त्याच्यात गेला, मग त्यांना तरी काय कळणार. म्हणून भारतीय संस्कृती इतकी चांगली समजतो मी, माझं भाग्य समजतो की आपण वारकरी संप्रदायामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलो, नव्हे का. दुसरी गोष्ट अशी आहे मदिरा. आता मदिराची गोष्ट अशी आहे पहा, कितीतरी सांगितलं की मदिरा पिऊ, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पदर का दाम खर्च कर, मुंह में मक्खी आती है. मदिरा खूप वाईट आहे, नाही का, मदिरा खूप वाईट आहे. मी एक मजेनं सांगत असतो मदिरा पहा, मदिरा पिणाऱ्यांचे 3
मदिरा भक्त होते. एका गावाहून दुसऱ्या गावाला निघाले. रात्रीचा टायमिंग होता आणि पौर्णिमेचा टाइम असल्यामुळे चंद्र डोक्यावरती आलेला होता. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आलेला होता आणि यांना तहान लागली. मग एका विहिरीवरती गेले. पिलेले होते, खूप मदिरा खूप झालेली होती. आणि जात असताना त्या विहिरीमध्ये तहान लागल्यामुळे त्यांनी विहिरीवर पाणी प्यायला गेले. विहिरीत डोकावून पाहिलं तर तिथं त्या चंद्राचं प्रतिबिंब आतमध्ये पडलेलं दिसलं. चंद्राचं प्रतिबिंब आतमध्ये पडलेलं दिसलं, नाही का. एक जण म्हटलं, अरे चंद्र पडला म्हणे आतमध्ये, चंद्र काढायला पाहिजे. दुसरा म्हटला, वा वा, भगवंताने आपल्यावरच काम सोपवलं, आपण किती भाग्यवान आहेत, भगवंताने आपल्यासारख्याला चंद्र काढण्या इतकं समजलं, वा वा, क्या बात आहे म्हणे. चला म्हणे. मग एक बकेट घेतली, त्याला दोर बांधली, त्याला पोहरी म्हणतात, आणि जे पाणी उपसायला चालू केलं. कशासाठी? चंद्र बाहेर काढायचा म्हणून, नव्हे का. आणि बकेट पाण्यामध्ये टाकले की पाणी हलायचं, आणि पाणी हललं की त्यातलं प्रतिबिंब हलायचं. एक म्हटलं, अरे चंद्र तर खूप चपळ दिसतोय. आता ही शुद्धीवर नव्हते, चंद्र खूप चपळ दिसतोय. दुसरा म्हणला, चंद्र कितीही चपळ असला तर त्याला आज बाहेर काढल्याशिवाय थांबायचं नाही. जवळजवळ ज्या शेतकऱ्याची विहीर होती त्याच्या तर 5-6 एकर अशीच भिजून गेली. इतकं पाणी उपसलं त्यांनी. आणि पाणी खाली गेलं, सदर उघडी पडली, खडक उघडा पडला, आणि त्या खडकाला बकेट अडकल्यावरती मग एक जण म्हटलं, अरे उठा उठा. बकेट वर येत नव्हती ना, खडकाला अडकली. उठा उठा म्हणे. चंद्र बकेटात बसला आणि तिघांनी जोर देऊन बकेटाची दोरी खेचली, ओढली जोरामध्ये. तटकीने मध्यभागातून बकेट तुटली आणि जसे असे आकाशाकडे तोंड करून जमिनीवरती पडल्याबरोबर एक जणांना डोळे उघडले तर चंद्र आकाशामध्ये दिसला. आणि महाराज जसं का चंद्र आकाशात दिसला की ते म्हणले, चंद्र बाहेर नाही काढला पठ्ठ्याने, पण एका झटक्यात वरच नेऊन घातला, नव्हे का. ही कोणाची कमी आहे? मदिरा पान केलेल्याची. म्हणून मदिरा चौरी आहे. चोरी परदारा स्त्री, है ना, परस्त्री. असं हे 7 जे आहे परदारागमन, हे 7 कशामध्ये येतात? निषिद्ध कर्मामध्ये येतात. म्हणून हे करायचे नसतात. म्हणून तुम्हीही कर्म करीत असताना प्रत्येक क्षणाक्षणाला विचार करून पाऊल टाकावा, विचार करून कर्म करावा. म्हणून सांगतो की ज्ञानोबा सांगतात, प्रत्येकाला कर्म भोगावंच लागणार आहे. या जन्मात नाही भोगलं तर पुढच्या जन्मामध्ये का नाही होईना, पण कर्म भोगावंच लागणार आहे. म्हणून माऊली सांगतात, अगा कर्मी जे उरावे तैतिही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. म्हणून कर्म करीत असताना चांगलं कर्म करा, नव्हे का. भुकेलेला अन्न, है ना, तहानलेला पाणी देत चाला. जे कोणी आता सध्याचं वातावरण कोरोनाचं असल्यामुळे कोरोना व्हायरस चौकड पसरत आहे, हळूहळू वाढतच आहे. ज्या गरजांना काहींना अन्न पाण्याशिवाय खूप उपाशी मरत आहेत. जर तुमच्याकडून होत असेल तर तेही देण्याचा प्रयत्न करा, सहकार्य करा, मदत करा, गायीची सेवा करा, गळ्यामध्ये सुंदर अशी तुळशीची माळ घाला. जेवढं होईल तेवढं सत्कर्म करत चाला. सत्कर्म करणं खूप गरजेचं आहे. म्हणून पुनश्च एकदा जाता सर्वांच्या चरणी मी झालेली सेवा सर्व माझ्या गुरुवर यांच्या चरणी समर्पित करतो. आई अर्जुनाईच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देता पुनश्च एकदा उल्लेख करतो की श्री हरिभक्त परायण राहुल महाराज बोडखे आणि आमचे परममित्र श्री हरिभक्त परायण आकाश महाराज खोकले, या दोन्ही महाराज मंडळींनी हे ज्ञानाई शरणम फेसबुक पेज सुरू केलेलं आहे. भरपूर या पेजचे युजर्स आहेत. आणि सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी पेजला फॉलो करा, लाईक करा, सर्वांपर्यंत भगवत चर्चा पोहोचत जावी आणि सर्वांनी यासाठी वेळ द्या. कारण आता सध्याचं खूप वातावरण विस्कळीत झाल्यामुळे आपल्याला ज्ञान पोहोचण्याची सेवा किंवा ज्ञान देण्याची सेवा आपल्याला एक माध्यम आहे फेसबुक नावाचं, किंवा अनेक असे माध्यम आहेत. त्यापैकी सोशल मीडियामध्ये फेसबुक नावाचं माध्यम घराघरामध्ये प्रत्येकापाशी पोहोचलेलं आहे. म्हणून वातावरण कितीही विस्कळीत होऊ द्या, पण आपली भगवत चर्चा बंद पडली नाही पाहिजे. सतत तुम्ही देवाचं चिंतन करीत राहा. आणि फेसबुक पेजवरती खूप पेजवर
का आज चिंतन मांडत आहेत, खूप चांगलं वाटत आहे. कारण कोणी निंदा नाही का, आमचा एक मंत्र आहे पहा, तुम्हाला सांगतो, कोणी निंदा अथवा कोणी वंदा आणि आमचा आहे रामकृष्ण हरी धंदा. त्याप्रमाणे आम्ही काहीही केलं तरी थांबणार नाहीत. भगवत चर्चा परमार्थ सतत करत राहू. कोरोना येईल, कोरोना जाईल, आज ना उद्या ते संकट आपल्यावरती राहणार नाही, निघून जाणार आहे. शेवटी भगवंताला काळजी आहे ती, आपण भगवंताची लेकरं आहेच. भगवंताला लेकराचं वाईट व्हावं असं वाटत नाही. एक ना एक दिवस भगवंत आपल्यावरती कृपा करणारच आहे आणि हे संकट सर्वांचं दूर होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, पण जितकं होईल तितकं मोकळ्या टायमिंगमध्ये नामस्मरण करीत राहा, जेणेकरून नामस्मरण केल्याने भगवंताच्या आपण जवळ जाऊ आणि भगवंत आपल्याला चांगलंच, आपल्याला निश्चित मरू देणार नाही, या व्हायरसमध्ये जिवंत ठेवेल. म्हणून घाबरण्याचं कोणीही कारण नाही, घाबरू नका. याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही. मरण्याची फक्त 3% शक्यता, 3% मरणार आहेत. म्हणून तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी न घाबरता नामचिंतन करीत राहा आणि या फेसबुक पेजला सर्वांनी फॉलो करा, लाईक करा. मी सर्वांना कळकळीची विनंती करतो. आणि या पेजवरती अनेक महाराज लोक येणार आहेत, अनेक प्रवचन करणार आहेत, त्यांनाही सर्वांना संधी मिळाली पाहिजे. म्हणून याच ठिकाणी मी माझे 2 शब्द थांबवतो. जे काय मी बोललो असेल, जे काय चांगलं तुम्हाला वाटलं असेल एखादा शब्द, ते माझ्या गुरुवारांचा प्रसाद आहे. श्री हरिभक्त पारायण आचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांचा प्रसाद आहे. आणि जर चुकीतून माझा कोणाला शब्द लागलेला असेल, माझ्या मुखातून काही चुकीचे शब्द निघाले असतील, तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. समजा कशाला, आहेतच बुद्धीचे दोष. म्हणून याच ठिकाणी मी माझे 2 शब्द थांबवतो आणि मी पुन्हा एकदा राहुल महाराज बोडखे आणि आकाश महाराज कोकले यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला या फेसबुक पेजवरती बोलण्याची संधी दिली. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो, आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय श्रीराम. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत भगवान बाबा महाराज की जय. मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र भगवान की जय. ओम नमः पार्वते पतये. हर 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 महादेव. हरिशरणम हरिशरणम.